नमस्कार नाट्य रसिको, पाचव्या वेदाची शिलेदार या कार्यक्रमात या चॅट शोमध्ये तुम्हा सर्व नाट्य रसिकांचं हार्दिक स्वागत. रसिको, आजच्या पाचव्या वेदाची शिलेदार आहे एक अभिनेत्री जिचं पदार्पण दुर्गा झाली गौरी या नाटकातून झालं. नंतर तिने अनेक एकांकिका स्पर्धा गाजवल्या, अनेक प्रायोगिक नाटकातून तिनं कामं केली, अनेक दिग्गज दिग्दर्शकांसोबत तिनं काम केलं. नंतर ती सिरियल्स करायला लागली, प्रोफेशनल नाटकातून तिने स्वतःला सिद्ध केलं. नंतर तिच्या मनात आलं की आपण संगीत नाटक करायला हवं. ती संगीत नाटकातही तिनं काम केलं, स्वतःला सिद्ध करून दाखवलं. आज ती परदेशात राहूनही, ऑस्ट्रेलियामध्ये राहूनही तिथे प्रायोगिक नाटकांचे प्रयोग करत असते. इथलं नाटक तिथे ती जपत असते. तर भेटूया आजची आपली पाहुणी, आजच्या पाचव्या वेदाची शिलेदार रेश्मा वालावलकर परुळेकर हिला. नमस्कार सुभाष. या पाचव्या वेदाचे शिलेदार या कार्यक्रमामध्ये मला सहभागी होण्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल खूप खूप आभार. आणि तू हा जो नवीन उपक्रम सुरू केला आहेस त्यासाठी तुझे आणि या कार्यक्रमाचं संकलन प्रभाकर नरवणे करतोय, तर त्याचंही मनपूर्वक अभिनंदन. रेश्मा, तू ऑस्ट्रेलियात राहतेस, विक्टोरिया इथं. तर जेव्हा तू ऑस्ट्रेलियात सेटल झालीस तर त्यावेळेला भारतातलं, मुंबईतलं नाटक सुटलं. मग आठवण यायचीच ना नाटकांची? आठवण कशी येणार नाही रे, खूप आठवण यायची. आम्ही 2000 साली मुंबई सोडलं. मग मुंबई, बँगलोर, मेलबर्न असं करत आता आज 20 वर्ष झाली मेलबर्नमध्ये आहोत आम्ही. तर मुंबई सुटली तेव्हा नाटक सुटलं, पण काही काळापुरतं असं मी म्हणेन. कसं आहे ना रे, की नाटक हे मला वाटतं आपल्या रक्तातच भिनलेलं असतं, त्याच्यामुळे ते असं सुटत नाही. पण त्यावेळेला माझा लेक लहान होता आणि माझा नवरा सचिन, तो त्याच्या जॉबसाठी सतत ट्रॅव्हल करायचा. त्याच्यामुळे पूर्ण वेळ माझ्या मुलासाठी देणं हे माझी प्रायोरिटी मला वाटली आणि म्हणून तो निर्णय घेतला होता मी. पण ठीक आहे, काही काळापुरतंच त्या नाटकाला मी इथे आठवणींमध्ये बंद करून ठेवलं होतं. आणि आता पुन्हा इतक्या वर्षांनी त्या नाटकाशी नाळ जोडली गेली आहे, जुळते आहे पुन्हा. तर खूप छान वाटतंय. तू आविष्कारच्या चंद्रशाळेत होतीस, दुर्गा झाली गौरीमध्ये तू काम केलंस. तिथं काम करत असताना बरेच तुझे समकालीन ज्या मुली आहेत त्या आता खूप मोठ्या नावाजलेल्या अभिनेत्री झाल्यात, सगळी नावाजलेली मंडळी आहेत. तर त्या लोकांबरोबर त्यावेळेला जे काम करण्याची जे मौज होती आणि त्यावेळेला जे काही शिकलात तुम्ही, त्याबद्दल थोडंसं. आविष्कार चंद्रशाळेमध्ये माझा प्रवेश झाला तेव्हा मी 5.5 वर्षांची होते. माझी अभिनयाची आणि नृत्याची आवड ओळखून आई मला छबिल्लासला घेऊन गेली, जिथे आविष्कार चंद्रशाळेचे वर्ग भरत असत. आणि ही चंद्रशाळा हा विभाग अरविंद देशपांडे म्हणजेच पप्पा आणि सुलभा देशपांडे यांनी खास लहान मुलांसाठी सुरू केला होता आविष्कारच्या खाली, बॅनरखाली. आणि अशी माझी तिथे सुरुवात झाली. तिथे भरतनाट्यमचे धडे मला गुरु पार्वती कुमार आणि फोक डान्स म्हणजेच लोकनृत्याचे धडे गुरु रमेश पुरव यांच्याकडून मिळाले. तर अभिनयाचं शिक्षण अर्थातच सुलभा मावशी, पप्पा आणि प्रेमा मावशी म्हणजेच प्रेमा साखरदांडे यांच्याकडून घेण्याचं भाग्य लाभलं. तर पहिलं नृत्यनाट्य केलं होतं मी 1979 साली, अपना हात जगन्नाथ. त्याच्यानंतर मग पंडित तुझी अक्कल शेंडी, पंचतंत्र. नंतर दूरदर्शनसाठी आम्ही एक पुंगीवाला म्हणून नृत्यनाट्य केलं होतं. आणि सगळ्यात गाजलेलं चंद्रशाळेचं नृत्यनाट्य म्हणजे दुर्गा झाली गौरी, जे त्या काळीही गाजलं होतं आणि अजूनही गाजतंय. प्रत्येकाच्या लक्षात आहे की अरे हो, दुर्गा झाली गौरी, वाव किती सुंदर. म्हणजे त्याच्यामध्ये नाविन्य होतं आणि आम्ही 75 बाल युवा कलाकारांचा तो संच होता. त्याच्यामुळे ही खरंच मोठी फॅमिली होती. आणि मावशीकडनं, पप्पांकडनं, नंतर प्रेमा मावशीकडनं, सुलभा मावशीकडनं अभिनयाचे वेगवेगळे धडे, की कसं बोलायचं, कसं उभं राहायचं, प्रेझेंटेबल कसं असायचं. पहिलं म्हणजे मुख्य म्हणजे तुमचे डोळे बोलले पाहिजेत.
त्याच्यात चेहरा बोलला पाहिजे आणि एकदा ते दाखवता आलं की तुम्ही अर्धी लढाई जिंकली, प्रेक्षकांना आपलंसं केलं तर खूप मजा यायची रे. म्हणजे तेव्हाचे हे सगळे, आता जसं तू म्हणालास की त्यातले काही जण आज नावाजलेले कलावंत आहेत या क्षेत्रामध्ये, जसं सुकन्या कुलकर्णी मोने, नंतर प्राजक्ता कुलकर्णी दिघे, नंतर निशिगंधा वाड, किशोरी शहाणे. म्हणजे आत्ताच लॉकडाऊनमध्ये गेल्या वर्षी आम्ही त्या दुर्गासाली गौरीमधलं एक गाणं आहे की पाऊलं पुढेच टाकारे, एक दुजाचे काम नसे हे सारे मिळून यारे, तोडा बंध जुने सारे, पाऊलं पुढेच टाकारे. ह्या गाण्यावरती आम्ही बऱ्याच जणींनी एकत्र येऊन ऑनलाईन, आता काही US मध्ये आहेत, काही इंडियात, मी इथे ऑस्ट्रेलियात, पण आमचे टायमिंग म्हणजे ॲडजस्ट करून ऑनलाईन प्रॅक्टिस करून आम्ही त्याचा एक छोटासा व्हिडिओसुद्धा केला. तू बऱ्याच एकांकिका स्पर्धेतून कामं केलीस, बऱ्याच वेगवेगळ्या दिग्दर्शकांकडे काम केलंस. आशुतोष आपटेंच्या पडद्याबाहेर मध्ये तू होतीस, सतीश सलागरेच्या गर्भगृहमध्ये तू होतीस, काळोख दंश मध्ये तू अशोक कांबळेंच्या काळोख दंशमध्ये तू होतीस. जागतिक शांतता दिन साजरा त्याचं हिंदी व्हर्जन आओ विश्व शांती दिन बनाए या युथ फेस्टिवलच्या एकांकिकेत तू होतीस. तर हे सारे दिग्दर्शक आणि ह्या वेगवेगळ्या जॉनरच्या भूमिका, तर तुझा म्हणजे ते करायला खूप मजा आली असेल, बरोबर ना? हो, नक्कीच. माझ्या सुदैवाने मला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकार करता आल्या. सुरुवात झाली ती म्हणजे माझ्या कॉलेजपासून. मी RA पोदार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सची स्टुडंट. तर इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन्स वेगवेगळ्या केल्या, युथ फेस्टिवल, मल्हार, INT, उन्मेष, आणि त्यामधून वेगवेगळ्या एकांकिका सादर केल्या. पहिली म्हणजे जागतिक शांतता दिन साजरा, ज्याचं दिग्दर्शन तुषारने केलं होतं, तुषार दळवी. आणि ह्यातली भूमिका म्हणजे ती प्रेग्नंट बाई असते आणि न्यूक्लिअर बॉम्बस्फोट झालेला असतो आणि सगळीकडे चिंतेचं वातावरण असतं आणि साधं म्हणजे शुद्ध पाणी पण प्यायला कुठेही अवेलेबल नसतं. आणि त्या ह्याच्यात ती स्वतःच्या बाळाला जपायचा खूप प्रयत्न करत असते, पण शेवटी हे सगळं बघून तिची इतकी चिडचिड होते की ह्या बाळाला आता मारून टाकलं पाहिजे, आणि म्हणून ती पोटात त्याला मारण्याचा प्रयत्न करते. आणि तो सगळं म्हणजे ती वेदना आणि हे दाखवायचं होतं त्या भूमिकेमधनं. दुसरी म्हणजे कर्फ्यू म्हणून केली होती, जी आम्ही INTला केली, इंटर कॉलेजिएट. ह्याला अगेन तुषारनेच त्याचं दिग्दर्शन केलं होतं. तर त्याच्यामध्ये एका वर्गीय कुटुंब असतं आणि त्याच्यात ही मध्यमवयीन बाई असते, तिची 2 तरुण मुलं असतात आणि कर्फ्यूच म्हणजे त्या एकांकिकेचं नावच सगळं सांगतं की ते कर्फ्यू लागलेला असतो आणि त्यावेळेचं ते टेन्शन आणि त्यावेळी त्या कुटुंबाची झालेली अवस्था, हे सगळं त्याच्यातून प्रोजेक्ट करायचं होतं. त्याच्यानंतर मग गर्भगृह केली, जी नाट्यदर्पण एकांकिका स्पर्धेसाठी केली होती, ज्याचं चैतन्य मुंबईतर्फे, ज्याचं दिग्दर्शन होतं सतीश सलागरे यांचं आणि सहकलाकार होते शकुंतला नरे, राजीव गोविलकर, समीर विवलकर, संध्या म्हात्रे आणि अर्थात स्वतः सतीश सलागरे. त्यातला वेगळा रोल होता आणखीन की गर्भदानावरती होती ती एकांकिका. आणि ती जी बाई असते ती गर्भदान करत असते आणि प्रत्येक वेळेला मुलगा होत असतो, पण एकदा चुकून मुलगी होते आणि त्यामुळे ते ॲडॉप्शन नाकारलं जातं आणि मग अशा वेळेला ती स्वतः त्या मुलीला वाढवायचं ठरवते. तर तेव्हाची त्या मुलीचा तो प्रवास किंवा तिच्याबरोबरचा असा तो रोल होता. त्याच्यानंतर पडद्याबाहेर जी आशुतोष आपटेने लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं त्याचं, तर त्यातली ती नृत्यांगना असते आणि तिची ही मुलगी लग्न न झालेली लग्नापूर्वी जन्माला आलेली मुलगी, तर तिचा प्रवास, त्यात नृत्यांगनेचा तिच्या मुलीबरोबरचा आणि ह्या सगळ्यापासून मुलीला वाचवण्याचा प्रयत्न या आजूबाजूच्या जगापासून.
तर असं ते कॅरेक्टर होतं. त्याच्यानंतर मग केलं ते म्हणजे मनुस्मृती म्हणून नाटक केलं होतं, जे स्त्री शक्तीचं स्फुल्लिंग फुलवणारं नाटक होतं. तर त्याच्यामध्ये ती एक 20-22 वर्षाची मुलगी स्त्री शक्तीविरुद्ध म्हणजेचा लढा देत असते. त्यामुळे एक ते धडाडीचं कॅरेक्टर होतं. नंतर प्रीमियर ऑटोमोबाईल्सतर्फे राज्यनाट्य स्पर्धेसाठी यात्री म्हणून नाटक केलं होतं. आणि बरेच जे वेगवेगळे रोल केले किंवा कलश मुंबईच्या तर्फे जे लेखन दिग्दर्शन अशोक कांबळी यांनी केलं होतं ते म्हणजे काळोख दंश या एकांकिकेचं. तर त्यातली जी भूमिका होती तर ती मुलगी ह्या आंधळ्या ते स्टुडंट्स असतात आणि त्यांच्याबरोबर वावरत असते आणि ते वावरताना त्यांना सांभाळून घेत असताना त्यांच्याकडून शिकत असताना वेगवेगळ्या गोष्टी अचानक एक दिवस ॲक्सिडेंट होतो आणि ती स्वतः आंधळी होते. आणि मग ते दाखवायचं होतं की जेव्हा तुम्हाला जन्मजात आंधळेपण हे नसतं आणि अचानक आलेलं असतं त्यावेळेला मग ते हे जेव्हा दिसत तुम्हाला दृष्टी नसते तेव्हा कसं असतं, तुम्ही कसे रिॲक्ट होता किंवा आजूबाजूच्या याला कसे रिॲक्ट करता, घरात कसे वावरता. आपल्या नेहमीच्या सरावाचं घर असतं पण तरीसुद्धा तेव्हा काही अडथळे येऊ शकतात का, हे चॅलेंज होतं आणि त्या सगळ्याचा अभ्यास करायला मिळाला. आशुतोष आपटे, सतीश सलागरे, अशोक कांबळी, तुषार दळवी हे म्हणजे हे दिग्दर्शक. तर यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल थोडंसं सांग. आशुतोष आपटे अतिशय स्ट्रिक्ट, खूप भीती वाटायची मला त्याची. आणि त्याचं लिखाणसुद्धा पठडीच्या बाहेरचं किंवा चौकटीच्या बाहेरचं. अतिशय विद्वान माणूस. पण म्हणजे पडद्याबाहेर जेव्हा मी करत होते तर रीडिंगच्या वेळेला मला काहीही कळायचं नाही. मी बाहेर येऊन अंजलीताई आणि मकरंदला म्हणायचे मला नाही रे काही कळत आहे, थांब वाट बघ, असं त्यांचं असायचं. नाही समजलं तर मग सांगतो. आणि ती जेव्हा उभी करत होतं तर तेव्हा म्हणजे जेव्हा डिरेक्ट करत होता आशू तर त्यावेळेला त्यांनी इतकी ती सोपी करून सहज करून ती सांगितली आणि त्या भूमिकेसाठी माझ्या भूमिकेसाठी जे अभिप्रेत होतं ते माझ्या नकळत माझ्याकडनं करवून घेतलं. ही त्याची खासियत. सतीश सरांचं म्हणशील म्हणजे सतीश सलागरे तर त्यांच्याकडच्या प्रॅक्टिसेसना म्हणजे धमाल चालायची. खूप एन्जॉय करायचो आम्ही. शाब्दिक विनोद, एकमेकांची मस्करी, ते स्वतः खूप विनोदी आहेत. अशोक सरांचं म्हणजे अशोक कांबळी तर अतिशय प्रेमळ, अतिशय सॉफ्ट माणूस. त्यांनी कधीही ओरडलेलं मला आठवत नाही आहे. तर मी स्वतः डिरेक्टर्स आर्टिस्ट, तर त्याच्यामुळे त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे मी त्या दोन्ही भूमिका उभ्या केल्या आणि त्या दोन्ही भूमिकांना मला बक्षिसं मिळाली. त्याच्याबद्दल वाहवा झाली. तर ही त्यांची खासियत. आणि तुषारचं म्हणशील तर सिन्सिअरिटी, म्हणजे कुठेही त्याच्या मनासारखं जोपर्यंत परफॉर्मन्स होत नाही तोपर्यंत तो सोडायचा नाही. जे कराल ते पूर्णत्वाला नेईपर्यंत करायचं. या सगळ्याच दिग्दर्शकांनी म्हणजे कुठेही टाइमपास करायचा नाही किंवा कोणी असं नाही सांगितलं की अरे मला कॉपी करा, नाही. हे अभिप्रेत आहे, हे कसं करायचं, तुमच्या पद्धतीने कसं करायचं ते शिकवलं. किंवा म्हणजे समोर ऑडियन्स असलाच पाहिजे असं नाही, भूमिकेमध्ये कधीही कुठेही कसंही शिरता आलं पाहिजे, हे ह्या सगळ्यांकडनं शिकायला मिळालं. म्हणजे तू या लोकांबरोबर काम करून स्वतःला अनुभव सिद्ध करून घेतलंस. तुला निश्चितच वेगवेगळे दिग्दर्शक मिळाले. त्यामुळे ज्या अभिनयाच्या कक्षा रुंदावणं वगैरे हे सारं म्हणतात ना, तर तसं तुझ्या बाबतीत झालंच असेल. एनिवेज, मला आता अजून एक तुला एक प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे प्र. ल. मयेकरांच्या तू तक्षक या नाटकात काम केलेलंस, तर त्याबद्दल आणि मयेकर सरांचं दिग्दर्शन आणि त्या नाटकाचा एकंदर अनुभव त्याबद्दल थोडंसं. तक्षक याग हे नाटक प्रलंनी पहिल्यांदा BST तर्फे केलं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी ते प्रोफेशनलला आणायचं ठरवलं. त्यावेळेला महागुरूंची कन्या वृषाली या भूमिकेसाठी माझी निवड झाली. प्रलंन म्हणजे अतिशय स्ट्रिक्ट पण तितकेच मनाने प्रेमळ.
म्हणजे फणस कसं बाहेरून काटे असतात पण आतून मऊ, तर तसं त्यांचं व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी, हुशार, म्हणजे विद्वान माणूस. खूप काम करायला मजा आली, खूप शिकता आलं प्रलंकडनं. ह्यातली भूमिका म्हणजे महागुरू असतात, त्यांची ही कन्या असते एकुलती एक, वृषाली म्हणून, आणि तिचा प्रियकर असतो युवराज कुणाल. पण महागुरूंच्या आदेशावरनं ह्या कुणालला एका दुसऱ्या राज्याच्या राजकन्याशी विवाह करायला लागतो, करायला ते भाग पाडतात. आणि आपल्या धर्मामध्ये दुसऱ्या विवाहाला मान्यता नाही म्हणून तो बाल धर्म स्वीकारायला तयार होतो. आणि ह्याचा त्या वृषालीला खूप धक्का बसतो आणि म्हणून त्याला हे प्रवृत्त व्हायला भाग पडू नये हा धर्म स्वीकारायला, म्हणून ती जाऊन जीव देते स्वतःचा. तर असं ते कॅरेक्टर होतं. पण त्याच्यात काही सीनमध्ये मला म्हणजे मागे प्लॅटफॉर्म होता आणि त्याच्यावरती ती जीव द्यायला जेव्हा जाते तिथून डायलॉग म्हणायचे होते. तर अर्थातच ते ऑडियन्सपासून फार लांब असल्यामुळे, पण शब्दफेक कशी झाली पाहिजे की तिथून शेवटच्या रांगेपर्यंत सुद्धा आवाज, माईक लांब असायचे तर त्याच्यामध्ये सुद्धा तो पोचला पाहिजे. हे कसं करायचं, शब्दफेक तुमचं तिथून पण एक्सप्रेशन शेवटच्या रांगेपर्यंत कसे दिसले पाहिजे, हे अशा असंख्य गोष्टी मला त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या. त्यातलं अर्थातच महागुरूंचं काम अविनाश करायचं, अविनाश नारकर, आणि युवराज कुणाल शरद पोंक्षे होता. अर्थात या दोघांनीही माझं कॅरेक्टर खुलवायला किंवा त्याचा अभ्यास करायला मला त्यांचीही दोघांची खूप मदत झाली. आम्ही दौऱ्याला गेलो होतो ह्याला दिल्लीला. महाराष्ट्र शासनाने तक्षकाचा प्रयोग करण्यासाठी आम्हाला आमंत्रित केलं होतं आणि त्या दौऱ्यामध्ये तिथे असताना सुद्धा प्रत्येक जण काय हवं काय नको, कारण या अख्ख्या टीममध्ये मी एकटी स्त्री कलाकार होते, तर त्याच्यामुळे इतकं सहकार्य केलं, इतकी काळजी घेतली, छान एक फॅमिली असल्यासारखी. तर फार सुंदर अनुभव होता हा माझा. खरं आहे, कलाकारांनी कुठल्या चाकोरीत अडकू नये. तसंच तू केलंस की तू सर्व प्रकारच्या नाटकातून कामं केलीस. खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तू एक महत्त्वाचं नाटक केलेलंस, जे प्रायोगिक रंगभूमीवर केलेलंस, चौथी भिंत. लेखक दिग्दर्शक अशोक कांबळी, कलाकार डॉक्टर गिरीश ओक, रेश्मा वालावलकर, राधिका राव, प्रतिभा गोरेगावकर, असे सगळे तगडे कलाकार त्या प्रायोगिक नाटकात होते आणि ते नाटक खूप गाजलं. ते तुम्ही छबिलदास रंगमंचकावर केलं. त्या नाटकाचं परीक्षणही खूप चांगलं आलेलं. ज्येष्ठ समीक्षक कमलाकर नाडकर्णीजींनी त्या नाटकाबद्दल परीक्षण लिहिलेलं आणि तेही अतिशय सकारात्मक होतं, तुमचं उत्साह वाढवणारं होतं. तर त्या नाटकाबद्दल तुला काय वाटतं? हे नाटक चौथी भिंत आणि त्यातली माझी चारूची भूमिका ही आजही माझ्या खूप जवळची आहे. अजूनही त्याच्या सुंदर सुंदर आठवणी मनात आहेत आणि एखाद्या कलाकाराला म्हणजे एखादा रोल करून किंवा कॅरेक्टर करून जे समाधान मिळतं ते ह्या भूमिकेने मला दिलं. त्याच्यामध्ये वैविध्य होतं, वेगवेगळ्या इमोशन्स होते आणि अर्थात ह्याचं लेखन आणि दिग्दर्शन अशोक कांबळी यांचं होतं आणि त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली इतकं सुंदर मार्गदर्शन देऊन माझ्याकडनं ह्या भूमिकेला न्याय मिळवून दिला असं मला वाटतं. त्याचबरोबर माझे सहकलाकार जे म्हणजे दिग्गज कलाकार आहेत खरं तर, डॉक्टर गिरीश ओक, प्रतिभा गोरेगावकर आणि राधिका राव, ह्या सगळ्यांनीही कुठेही त्यांच्या अनुभवाचं किंवा मोठेपणाचं माझ्यावर दडपण न येऊ देता मला इतकं सांभाळून घेतलं आणि ही भूमिका साकारायला मनापासून मला मदत केली आणि जिथे जिथे हवं तिथे मार्गदर्शनही केलं. तर खरंच ही म्हणजे अजूनही याची जर का स्क्रिप्ट मिळाली ना तर ही अशी एक भूमिका आहे किंवा ही जी दीर्घांकिका आहे ही मला नक्की पुन्हा इथे ऑस्ट्रेलियामध्ये करायला आवडेल. ह्याचं सर्व
प्रेक्षकांनी तर भरभरून कौतुक केलंच, पण समीक्षकांनी सुद्धा म्हणजे नाडकर्णी काका, कमलाकर नाडकर्णी ह्यांनी खूप सुंदर लिहिलं आहे ह्याबद्दल, अभिनंदन केलं आहे, आमचं सगळ्यांचं कौतुक केलेलं आहे त्यांच्या समीक्षणातून, परीक्षणातून. तर हा जो म्हणजे चारूची भूमिका आहे की ती एक अनाथ, म्हणजे तिचे आईवडील जातात देवाघरी आणि मग ती मावशीकडे राहायला येते आणि त्या मावशीकडे तिची 2 भावंड म्हणजे मावस भावंड, ते प्रौढ म्हणजे लग्न न झालेले प्रौढ भावंड असतात. आणि सुरुवातीला म्हणजे निरागस मनाची अशी ती 16 वर्षाची मुलगी त्या घरात येते आणि मग तिला नात्यांमधली गुंतागुंत लक्षात येते हळूहळू. आणि मग तिची ती होणारी तडफड, तगमग, चीड, हे असे वेगवेगळे भावनांचे कंगोरे ह्याच्यातून दाखवायचे होते. आणि हे दाखवण्यासाठी मला वाटतं निदान जी समीक्षणं लिहिली गेली त्याच्यातून जे कौतुक झालं त्याच्यातनं म्हणजे अशोक सर, त्याचबरोबर गिरीशदादा, प्रतिभाताई, राधिकाराव ह्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी मी त्या भूमिकेला, चारूच्या भूमिकेला न्याय दिला. आणि ही स्क्रिप्ट मी अजूनही शोधते, तर ही नक्की मला इथे करायला आवडेल. बघू कसं जमतंय. या सगळ्या वेगवेगळ्या भूमिका करताना तुला अचानक वाटलं की आपण संगीत नाटकही करावं, होय ना? कारण तू नंतर संगीत नाटकामधून कामं करायला लागलीस. म्हणजे हे कसं काय? म्हणजे मला थोडंसं आश्चर्य वाटतं. तुला गायनाचं अंग असावं असं मला वाटतंय. आणि तू शुभदा दादरकर दिग्दर्शिका, त्यांचं संगीत सुवर्ण तुला, बावनखणी, योजना शिवानंद यांच्याबरोबरचं नाटक, अशा संगीत नाटकातून तू कामं करायला लागलीस. तर तिथला अनुभव थोडासा रंजकच असेल ना? हो, मला म्हणजे शुभदाताईला मी आधी एकदा शुभदाताईंनी मी शाळेत असताना एक आमचा डान्स बसवला होता, त्यामुळे तशी तिची माझी ओळख होती. आणि नंतर तिने जेव्हा हे संगीत सुवर्ण तुला दिग्दर्शन करायचं ठरवलं, जे अण्णा म्हणजे विद्याधर गोखले यांनी लिहिलेलं आहे, तर त्यावेळेला माझी तिने रुक्मिणी या कॅरेक्टरसाठी निवड केली. म्हणजे तिने दोन नाटक हे दिग्दर्शित केली, एक म्हणजे संगीत सुवर्ण तुला आणि दुसरं म्हणजे संगीत बावनखणी, जे पूर्वी अण्णा पेंढारकर यांनी दिग्दर्शन केलेलं होतं. तर अण्णांच्या मार्गदर्शनाखाली हे नाटक तिने दिग्दर्शित केलं होतं, ज्याच्यात निलेश आणि ज्ञानेश पेंढारकर दोघंही होते, सुवर्णा कागल आणि स्वतः शुभदाताई काम करायची. तर गंमत सांगायची म्हणजे हे संगीत सुवर्ण तुल्याची गंमत सांगते की तुला त्याच्यामध्ये रुक्मिणीचा रोल होता, ज्याच्यात अर्थातच मी गात नाही, त्याच्यामुळे अण्णा गोखलेंनी माझी सगळी गाणी रुक्मिणीची काढून त्या जागी डायलॉग्स लिहिले होते. पण सगळ्यात शेवटी जेव्हा ती रुक्मिणी म्हणजे राधा तिला सांगते की असं मौल्यवान सुवर्ण वहा, जे तुळशीचं पान आहे, तर ते जेव्हा व्हायचं होतं तर तेव्हा एक गाणं होतं तिथे, जे की अगा जगाच्या जीवना देवा देवकी नंदना, कैसी येईना करुणा धाव पाव नारायणा. आणि मग शेवटी होतं त्याची लाईन की वाहते मी हे तुळशीचे पानं वाहते मी नारायणा. तर त्या ह्याच्यामध्ये आता करायचं कसं, कारण मी गात नाही. बरं, हे गाणं दुसऱ्या कोणाच्या तोंडी देणं शक्य नाही आणि ते खूप सुंदर गाणं होतं, तिथे ते खूप महत्त्वाचं होतं असणं, त्यामुळे ते काढताही येत नाही. मला वाटतं अण्णांनीच ही आयडिया सांगितली की ते वाहते मी नारायणाच्या ऐवजी हे गाणं राधेच्या तोंडी द्यावं आणि ती म्हणेल की वाहतो आम्ही नारायणा, आणि असं म्हणून ते गाणं राधेने गायलं आणि शेवटी वाहतो आम्ही नारायणा, आणि मग मी जाऊन ते तुळशीपत्र त्या तराजूमध्ये ठेवलं. तर अशी त्याची एक गंमतची आजही आठवते, मजा वाटते. आणि बावनखणीची तर लकीली त्याच्यामध्ये माझा जो रोल होता तो म्हणजे माया जाधव यांनी जो केला होता पूर्वी रोल, आणि त्या रोलसाठी गाण्याची गरज नव्हती तर नृत्याची होती, जे अर्थातच मी नर्तिका आहे, तर त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम आला नाही. पण खूप मजा आली, त्याचे भरपूर दौरे केले आम्ही, आणि ह्या दोन्ही भूमिका करायला खूप वेगवेगळा अनुभव मिळाला मला. तसंच मी योजना शिवानंद यांनी
तयांचे प्रेम खरे हा एक कार्यक्रम त्यांनी पूर्वी साकारलेल्या स्त्री भूमिका म्हणजे त्या नायिकेच्या भूमिकांवरती एक कार्यक्रम केला होता आणि त्यातही मला त्यांच्याबरोबर काम करण्याचं भाग्य लाभलं. तर असा हा माझा संगीत नाटकातला प्रवास न गाता झालेला. रेश्मा, तिथे राहून तू मराठी नाटक जपलंयस. तुम्ही तिथला तुमचा ग्रुप मराठी प्रायोगिक नाटक करत असता, म्हणजे त्याबद्दल मला थोडंसं. महाराष्ट्र मंडळ व्हिक्टोरियाचा एक सुंदर प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. त्याच्यावरनं मी वेगवेगळी नाटकं एकांकिका सादर केल्या. पण कसं आहे की मंडळाचं कार्य हे ह्या नाटकांपुरतं किंवा रंगमंचापुरतं मर्यादित नाही, ते त्याच्यापेक्षा खूप मोठं आहे. तर मग असं वाटायला लागलं की अरे नाही, फक्त नाटकांसाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध हवा. मग काय करता येईल. अर्थातच ह्या सगळ्यामध्ये हे सगळं करताना माझा लेक अनिकेत आणि माझा नवरा सचिन या दोघांचीही पूर्ण साथ होती, त्यांचा पाठिंबा होता आणि म्हणून हे शक्य झालं. आणि त्याचबरोबर समविचारांचे असे 2 मित्र मला भेटले ह्या प्रवासामध्ये. एक म्हणजे निलेश गद्रे आणि रश्मी घारे. आणि मग विचार करताना असं म्हटलं की नाही, आपण नाटकासाठी, फक्त नाटकासाठी म्हणून काहीतरी केलं पाहिजे. आणि असं म्हणून आमची ही मेलबर्न इंडियन थिएटर ही नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन ह्या संस्थेचा जन्म झाला. आणि ह्यामधनं मूळ उद्देश आमचा हा होता की कमीत कमी खर्चात लोकांना जास्तीत जास्त चांगली चांगली नाटकं बघता यावी. आणि कसं होतं की इथे मंडळाच्या प्लॅटफॉर्मवरनं करताना आपण 1 किंवा 2 त्याच्यापेक्षा जास्त प्रयोग एखाद्या नाटकाचे करता येणं शक्य नव्हतं. तर मग छोटी थिएटर्स घेऊन जास्तीत जास्त प्रयोग कसे, कारण जास्त प्रयोग झाले की कलाकाराला ते कॅरेक्टर, ती भूमिका केल्याचं समाधान मिळतं. तर त्या दृष्टीने मग म्हटलं की नाही, जास्तीत जास्त प्रयोग झाले पाहिजेत आणि केलीच. पण आता इथे पूर्णपणे इथे बनलेलं काहीतरी करायला पाहिजे. आणि असं म्हणून बंदिनी हे नाटक मागच्या वर्षी आम्ही घेऊन आलो, ज्याचं लेखन, दिग्दर्शन आणि संगीत पूर्णपणे इथे बनले असेल. आणि ही भूमिका सुद्धा अशीच एक वेगळी, म्हणजे एकाच लाईनच्या स्टोरीवरनं लिहिलं गेलेलं हे नाटक जे माझ्या मित्रानेच निलेशने लिहिलं आहे. आणि हे नाटक जमलं तर भारतामध्ये करण्याचीही आमची इच्छा आहे. आता बघू, या कोविडमुळे तर काही एवढ्यात शक्य होईल असं वाटत नाही, पण जेव्हा जमेल तेव्हा नक्की आणायला आवडेल. आणि मला खात्री आहे की हे प्रायोगिक रंगभूमीवरचं नाटक तुम्हाला सगळ्यांना आवडेल. अजून काही जणांचा उल्लेख करावासा वाटतो. त्यापैकी एक म्हणजे विलास जोशी. विलास आता छबिलदासला शिक्षक होता, पण त्यांनी बसवलेल्या काही एकांकिकांमधून मी काम केलं होतं. आणि मला आठवतं एक त्यातलं पथनाट्य बसवलं होतं त्यांनी. आणि छबिलदासची जी गल्ली आहे ना, तिथे आयडियलच्या बाहेर रस्त्यावरती आम्ही ॲक्च्युली त्याचा परफॉर्मन्स केला होता. त्याच्यामुळे तो एक वेगळा अनुभव होता की जनरली आपल्याकडे आपण जेव्हा परफॉर्म करतो तेव्हा ऑडियन्स समोर असतो, पण इथे सगळ्या बाजूनी ऑडियन्स होता आणि ते एक वेगळा अनुभव होता की अशा ऑडियन्सच्या समोर परफॉर्म करायचं. काही माझे सहकलाकार म्हणजे प्रसाद फणसे, पंकज आणि मृणाल चेंबूरकर यांचा मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. तर अशा सगळ्या ह्या दिग्दर्शक, माझे सहकलाकार, ह्या सर्वांचा मी आज जी काही आहे किंवा मी जी घडले ह्या कलाक्षेत्रामध्ये, अभिनयाच्या क्षेत्रामध्ये, त्यात माझ्या आईवडिलांइतकाच ह्या सगळ्यांचाही खूप मोलाचा वाटा आहे. आणि खरंच या सगळ्यांची मी आयुष्यभर ऋणी असेल. तुझ्याशी गप्पा मारताना खूप मला वेगवेगळी माहिती ऑस्ट्रेलियातल्या नाटकाची मिळाली. आम्हाला रसिकांना आम्ही ते शेअर करू शकलो, त्याबद्दल मी तुझा अत्यंत आभारी आहे. आणि तू असंच तिथे नाटक पुढे चालू ठेव, ह्याच मी तुला शुभेच्छा देईन. तू कविताही करतेस, त्याही तू करत राहा. तुझे यूट्यूबवर तुझ्या कवितांचे व्हिडिओज तू अपलोड केलेले आहेस, ते आम्ही सारे पाहूच. आणि तुझ्या या पुढील कारकिर्दीला आमच्या शुभेच्छा. तू या कार्यक्रमात सहभागी झालीस त्याबद्दल धन्यवाद. तर रसिको, या होत्या रेश्मा वालावलकर, म्हणजे आताच्या रेश्मा पुर्वेकर.
ऑस्ट्रेलियामध्ये राहूनही आपल्या मराठी नाटकाची ध्वजा सतत फडकवत ठेवणार आहे. तर आपण परत पुन्हा भेटूया पुढील भागात पुढील रविवारी एका नवीन पाहुण्यांसोबत. तोपर्यंत नमस्कार.